दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी विकू दे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी तुका म्हणी आवडी धरी तुका म्हणी आवडी धरी कृपा करी म्हणूनी तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरिता जो घेतलेला अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय। जे तुकोबराय त्यांचा अधिकार सामान्य माणसाला वर्णन करता आला नाही आणि पुढे येणारही नाहीये। ते तुकोबराय ज्यांचा गाथा पाण्यामध्ये त्या ठिकाणी असणारा एखाद्या लाह्यासारखा तरला, त्याच्यानंतर ते तुकोबराय ज्यांची तुलना रामेश्वर भक्तांनी ब्रह्माशी केली। ब्रह्म तुकयासी आले। तुकोबरायांचा अधिकार मान आहे साक्षात पांडुरंग परमात्मा। त्या तुकोबरायांचे अभंग ज्यावेळेस ते रचित होते त्यावेळेस भंडारा डोंगरावर तुकोबरायांसारख्या संतांच्या पुढे देवाने उभा राहावं आणि तुकोबरायांना म्हणावं तुकोबराय एखादा तरी अभंग गा। देवाने सुद्धा मंत्रमुग्ध तुकोबरायांच्या समोर ती शब्दवाणी ऐकून ती अभंगवाणी ऐकून तन मनाने त्या ठिकाणी डोलावं असा महान अधिकार जगद्गुरु संत तुकोबरायांचा आहे। आणि ते तुकोबराय या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा। जे दीन आहेत जे दुर्बळ आहेत, आता दीन आणि दुर्बळ आपला प्रचलित व्यावहारिक शब्द आहे मायबाप, पण थोडा आध्यात्मिक दृष्टीने वेदांताच्या दृष्टीने दीन आणि दुर्बळ आपण बघू पुढे कोण आहेत म्हणून। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा। जे दीन आहेत जे दुर्बळ आहेत त्यांना अपार असं सुख या हरिकथेच्या माध्यमातून प्राप्त होतं। मग महाराज तुकोबरायांच्या समोर एक साधक उभा होता। मग महाराज सांगा, तुम्ही सांगितलं दीन दुर्बळांना अपार असं सुख देणारी हरिकथा आहे, आणखी फायदा काय होतो या हरिकथेचा? आणि तुकोबराय त्यावेळेस सांगतात तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी। तारू भवसागरीचे, भवसागर सगळ्यांना माहिती आहे, भव नाम इति संसार। हा भव म्हणजे संसार सांगितलेला आहे। या भवसागरातून तरुण जाण्यासाठी असणार त्या ठिकाणी एक प्रकारची नावच असणारी हरिकथा आहे। मग महाराज याच्यातून तरलं कोण कोण? उंच नीच अधिकारी, नीचही तरतात आणि उंच पदावर आरूढ झालेले ते सुद्धा तरतात। मग महाराज अशी हरिकथा आहे तरी कोणती जेणेकरून जडजीवाचा उद्धार होतो, हा जीव पहिलं तीराला जातो, म्हणजे या भवसागरातून तरुण पहिलं तीराला जातो। महाराज सांगा कोणती कथा आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। चरित्र ते उच्चारावे, ज्याच्या चरित्राचं गुणगान आपण 6 दिवस 7 दिवस या ठिकाणी भागवत कथेच्या माध्यमातून केलेलं आहे, ते चरित्राचं उच्चारण करणं आणि कुठलं केले देवे गोकुळी 11 वर्षापर्यंतचं चरित्राचं उच्चारण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। महाराज सांगा या चरित्राचं उच्चारण केल्यानंतर फायदा काय होतो? तुका म्हणी आवडी धरी कृपा करी म्हणूनी। जर तुम्ही आवडीने ही कथा श्रवण केली तर तो गोपाळ कृष्ण कन्हैया तुमच्यावर कृपा करतो। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी। जगद्गुरु संत तुकोबराय या ठिकाणी हरिकथेचं श्रेष्ठत्व आणि सुलभत्व सांगतात। जे श्रेष्ठत्व सुलभत्व असणार इतकं मोठं आहे की हा जीव पुन्हा जन्म मरणाच्या बंधनात गुंतूच शकत नाही, इतकं मोठं श्रेष्ठत्व आणि सुलभत्व आहे। सुलभ किती आहे तुकोबराय अभंगाच्या द्वारे सांगतात आणि श्रेष्ठ किती सुद्धा आहे ते सुद्धा तुकोबराय अभंगातून सांगतात। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा। हरिकथेचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग सांगितलेला आहे। लक्षात घ्या मायबाप, तुम्हाला सांगू का देवाच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, मुख्य 4 मार्ग देवाच्या प्राप्तीचे सांगितले, बरोबर आहे? मुख्य 4 मार्ग सांगितले। इकडे लक्ष द्या, माझ्याकडे ठेवा, खाली राहू द्या। विठ्ठल विठ्ठल श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4 मार्ग सांगितले देवाच्या प्राप्तीचे महाराज। एक ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला आणि एक चौथा भक्ती मार्ग सांगितला। महाराज
याच्यामध्ये सुद्धा साधक साधन आणि त्याला साध्य काय झालं याचा विचार आपण थोडक्यात करूया. लक्षात घ्या, तुम्हाला हरिकथेचं श्रेष्ठत्व आणि सुलभत्व सांगायचंय. सुख रासे हरिकथा. लक्षात घ्या मायबा, कर्म मार्ग सांगितलेला आहे. आता कर्म मार्गाने जर आपण जायचं म्हणलं तर या सगळ्या असणाऱ्या सोप्या वाट आहेत, सुखाच्या वाट आहेत. लक्षात घ्या, पण कर्म मार्गाने काय प्राप्त होतं, साधक कसा पाहिजे, त्याने साधन कोणतं केलंय, कर्म मार्गाचं केलं आणि साध्य काय झालं. तात्पर्य सांगतो, सिद्धांत तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. पहा, आता कर्म करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. का? कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाय जाणावा. आता कर्म करताना त्याच्यामध्ये याज्ञाधिक कर्म आलेले आहेत, बरोबर आहे की नाही. आता या मृत्यू लोकांमध्ये याज्ञाधिक कर्म करणं सोपं राहिलेलं नाही तात्या, बरोबर आहे की नाही. आपण कितीतरी चांगले असलो तर बांबण चांगले पाहिजेत, बरोबर आहे की नाही. आणि ते जर धाब्यावर जर बसत असतील आणि पुन्हा याज्ञिकी करीत असतील तर काय उपयोग होणार. विठ्ठल विठ्ठल बाबांनी सांगितलेलं आहे, काम्य कर्मी विघ्न विचित्र देश काळ मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधी पात्र शुद्धी सर्वत्र पाहिजे. किती विचित्र पहा, विघ्न किती त्याच्यामध्ये, अनेक विघ्न या काम्य कर्मामध्ये. सांगा, यज्ञ जर करायचा असेल तर सगळ्या काही गोष्टी अनुकूलच लागतात. काय लागतात? काम्य कर्मी विघ्न विचित्र देश काळ मंत्र तंत्र. देश भारताची भूमीच पाहिजे. तुम्ही म्हणता अफगाणिस्तान मध्ये आता खूप मोठं संकट आले, तिथे जाऊन यज्ञ जर केला तर जमेल का? लक्षात, ती भूमी त्या कामाची नाहीये, याज्ञिक कर्माची भूमी ती नाहीये. भूमी फक्त भारताचीच आहे. लक्षात घ्या, म्हणून देवाचे अवतार सगळे भारत भूमी मिळते. विठ्ठल देश भारताचा देश पाहिजे, भारतच देश पाहिजे याज्ञिक कर्मासाठी. म्हणून यज्ञ आव्हान या असणाऱ्या याज्ञिक कर्म या भारतामध्ये होत राहिलेत आणि पुढे सुद्धा होत आहे. देश काळ काळ योग्य पाहिजे, बरोबर आहे नाही. अनुकूल काळ पाहिजे. लक्षात घ्या मायबा, प्रतिकूल नाही पाहिजे. अनुकूल जर काळ असेल तरच याज्ञिक कर्म व्यवस्थित होऊ शकतं. लक्षात घ्या, राजसूय यज्ञामध्ये ज्या वेळेस असणाऱ्या पांडवांनी जेवढे या पृथ्वी तलावर राजे आहेत त्यांचा पराजय केला, त्याच वेळेस राजसूय यज्ञ पूर्णत्वाकडे गेला. लक्षात घ्या, काळ सुद्धा व्यवस्थित पाहिजे, नाही तर सगळे विरोधात. हा, आणि तुझी आठाण्याची उत्पत्ती कुठं मिळतो राताळ्या, बरोबर आहे का? लक्षात घ्या, ते जमणार नाही बाप. योग्य काळ पाहिजे, देश काळ मंत्र चांगले पाहिजेत. आता मंत्र म्हणजे चंद्राजी भुंगा गुंग केल्याने याला कळणार आणि याला वळणार जे थबडी द्यावा. लक्षात घ्या, मंत्र सुद्धा चांगलाच पाहिजे, उच्चार व्यवस्थित. मंत्र जळे तोडा तरी धाडती होय वेडा, हा तरी धाडती होय वेडा. मंत्र जळे तोडा तरी धाडती होय वेडा. वाह, क्या बात आहे. मंत्र जळे थोडा. लक्षात घ्या मायबा, अरे थोडा जर मंत्र जर चुकला तर धडाची होय वेडा. लक्षात घ्या मायबा, सोपं नाहीये. म्हणून मंत्राचं उच्चारण सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मंत्रोच्चार जर व्यवस्थित झाला तरच असणार त्या याज्ञिक कर्माचं फळ मिळतं मायबा. मंत्र तंत्र, त्याचं तंत्र सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही. स्वाहा म्हणल्यावरच आवती पडली पाहिजे, काही स्वाहा म्हणायच्या अगोदरच होती देत. लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही महाराज. खूप अवघड आहे, काही अक्षता टाकून फेकून आणते, यज्ञात पडत नाही, यज्ञाच्या बाहेर जाऊन पडते. लक्षात घ्या, तंत्र देश काळ मंत्र तंत्र, त्याच्या पुढे दक्षिणा पाहिजे. दक्षिणेशिवाय काही होत नाही, बरोबर आहे की नाही महाराज. दक्षिणेशिवाय आता काही होत नाही. दक्षिणा व्यवस्थित मिळाली आणि जर जे असणारे आहुती देणारे, जे पौरोहित्य करणारे ब्राह्मण मंडळी आहेत, त्यांच्या मनाचं समाधान जर झालं तर फळ भेटतो. त्याला भूदेव म्हणतात. म्हणून लुटीलं चांगलं त्याला भूदेव म्हणतात. लक्षात घ्या, दक्षिणा व्यवस्थित पाहिजे. पुढे द्रव्य दक्षिणा, त्याचा विधी सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. आता याच्या पुढे महत्वाचा मुद्दा आहे, पात्र म्हणजे यज्ञाला बसणारा नळ्या फुकणारा नाही पाहिजे. लक्षात घ्या, धाब्यावर बसणारा नाही पाहिजे. त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळाच पाहिजे. तो वारकरीच पाहिजे. संपूर्ण घराणा सांप्रदायिकच पाहिजे, तर तो त्या पात्रतेचा आहे.
तर देव म्हणे इकडे कोंबडे खातोस व्रताळ्या आणि इकडून आहुत्या देतोस, काय उपयोग आहे? लक्षात घ्या, विधी पात्र लक्षात घ्या. इतकं असणार सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पाहिजे. देश काळ मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधी पात्र शुद्धी सर्वत्र पाहिजे. बघा, पूर्वीच्या काळी साधू संतांच्या आश्रमामध्ये त्यांच्या पत्न्या त्या यज्ञकुंडाला सारून घेत होत्या, परिसर सगळा स्वच्छ करत होत्या, गोमूत्र शिंपड्या जात होतं आणि त्यावेळेस पवित्रता त्या ठिकाणी त्या असणाऱ्या यज्ञभूमीला प्राप्त होत होती. इतकी पवित्रता या ठिकाणी पाहिजे, इथे असणारी स्वच्छता पाहिजे, पवित्रता सुद्धा पाहिजे आणि तरच ते असणारी यज्ञाधिक कर्माचं फळ मिळतं. सांगा आता यातली कोणती गोष्ट आपल्याकडून राहते? कुठं ना कुठे आपण चुकतो. म्हणून असणारा कर्म मार्ग हा दुस्तर आहे. ठीक आहे महाराज, जरी असणाऱ्या साधकाने कर्म मार्गाचं अवलंबन केलं, त्याने साधन यज्ञाधिक कर्माचं केलं, पण साध्य काय झालं? लक्षात घ्या, साध्य काय झालं? बघा, असं सांगितलेलं ज्ञानोबरांनी का शतमक संपत्ती स्वर्गाची. शतमक म्हणजे 100 यज्ञ करून कित्येक राजे लोक आज स्वर्ग लोकांना सुद्धा गेलेले. ज्याने 100 यज्ञ पूर्ण केले तो इंद्राधिपती त्या ठिकाणी स्वर्गाधिपती होऊ शकतो. मायबाप लक्षात घ्या. मग या यज्ञाधिक कर्मापासून काय प्राप्त होतं? तर ते म्हणजे स्वर्ग सुख. पण ते कसं आहे? नाशिवंत आहे. आणि किती दिवस टिकणार आहे? कायम आहे का? नाहीये. बरोबर की नाही? तव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागते माघारे मृत्यूलो पुण्यक्षय आधोगती. लक्षात घ्या मायबाप, नाशिवंत असणारं स्वर्ग सुख जोपर्यंत पुण्य आहे, जोपर्यंत यज्ञाधिक कर्माचं पुण्य आहे, तोपर्यंत आपल्याला तिथे राहायला जमेल. पण एकदा पुण्य संपलं रे बाबा, संपलं की पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. लक्षात घ्या मायबाप, जसं मंत्री लोकांचं आमदार लोकांचं होतं, जवळ मताची पावटी सरे सवेची मंत्री पदाची उठी उतरे येऊ लागती माघारे पुन्हा लिंबाखाली झोपायला. लक्षात घ्या मायबाप, लक्षात घ्या, जोपर्यंत मत चांगले पडले तोपर्यंतच तुम्हाला खुर्ची आहे. आणि एकदा का मत कमी पडले रे भाऊ, तुमचं पुण्य कमी झालं मताचं, पुन्हा इकडं गर्दीत घुसायला, झेंडा घेऊन पंढरपूरला, पुन्हा लोकांची सेवा करायला. जोपर्यंत लाल दिव्याची गाडी आहे तोपर्यंत रस्ते दिसत नाही त्यांना, तोपर्यंत लोकांचं दुःख दिसत नाही. आणि दिसन कसं महाराज? दिसन कसं? सोपं आहे का? मुख्यमंत्री गावात यायचं जर झालं तर एका रात्रीतून डांबरीकरण होतंय. आता मुख्यमंत्र्याला काय माहिती किती जणांची तंगडी तुटली तिथं पुढे पुढे. विठ्ठल विठ्ठल सांगा, त्याला काय कळणार की इथं किती रस्ता खराब होता, रात्रीतून रस्ता पूर्ण झाला. तो येतो 2-4 मिनिट भाषण ठोकतो, निघून जातो. आपले येडे टाळ्या वाजते साहेबासोबत सेल्फी, हे काय ते काय ते काय, फेसबुकला हवा, टीव्हीवर हवा, इकडं हवा तिकडं हवा, सगळी हवाच हवा. हातात काय? नुसती हवाच. विठ्ठल हे लोक देत काही नसतात. लक्षात घ्या माहिती, सांगण्याचं तात्पर्य सांगतो, पुण्य जर कमी झालं पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं. पण माझ्या साधू संतांनी त्याचा धिक्कार केला, कर्म मार्गाचा. लक्षात घ्या, बरोबर की नाही? तुका म्हणे जाती पुण्यक्षय. माझ्या साधू संतांनी कर्म मार्गाचा अवलंब केला नाही. नका लागू त्या कर्माच्या पाठीमागे.
दुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा पगार कर्म मार्गाचा सुद्धा धिक्कार माझ्या साधू संतांनी केला. नंबर 2 चा मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान मार्ग आहे. माहिती बाप लक्षात घ्या. ज्ञान प्राप्त करून किती किती मोठे असे लोक असाध्य ते साध्य करीत सायास कारण अभ्यास होतो कामी. ज्ञान प्राप्ती करून घेतली लोकांनी, पण कशी करून घेतली. वल्लभ साहेबांनी त्या दिवशी सांगितलं म्हणले हे महाराज लोक तुम्हाला आयती पुरणपोळी तयार करून देते खायला आणि तोंडात घालते घास, पण यांनी किती काय घासला असेल यांची यांनाच माहिती आहे. लक्षात घ्या. मी ज्ञान मार्गाविषयी सांगतो. ज्ञान मार्गाचा असणारा जो साधक आहे त्याच्याकडे साधन चतुष्ट पाहिजे. विचार सागर लक्षात घ्या. साधन अधिकारी सुद्धा पाहिजे, त्याच्याकडे साधन चतुष्ट पाहिजे. विवेक वैराग्य क्षमता तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान. त्याच्या पुढे एवढं असून चालत नाही. तीव्र मुमुक्षत्व पाहिजे. मुमुक्षत्व असूनही चालत नाही. त्याच्या पुढे योग्य गुरुची भेट पाहिजे. विठ्ठल बरोबर आहे. योग्य गुरुची भेट पाहिजे. गुरु सेवा केल्याशिवाय शिकित नाही महाराज. लक्षात घ्या. ज्ञानमार्ग सांगतो मी तुम्हाला. ज्ञान संपादन करणं सोपं राहिलेलं नाही सध्याच्या काळामध्ये. सोपं राहिलेलं नाही. तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक राजा होता आणि त्या राजाच्या गावात एक व्यक्ती असा होता, जादूगार होता महाराज. आणि तो काय करायचा, वनस्पतीपासून सोनं तयार करीत होता. काय सोनं तयार. आता ते शक्य आहे का, पण दृष्टांतातलं ते कधी डोक्यात घ्यायचं नाही. फक्त दृष्टांत हा सिद्धांतापुरता मर्यादित असतो. हा लक्षात घ्या. नाही तर तुम्ही काढताना शेळ्या बिळ्या पाळता, शेळ्या ज्या वनस्पत्या खातात त्या आणताना घरी गोळा करून भाजीतान म्हणता सोनं तयार होतं. तसं काही नसतं. फक्त सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. तो सोनं तयार करीत होता. राजाने बोलून त्याला महाराज इकडे आले. जे आहे म्हणले काही नाही म्हणले, तुम्ही सोनं तयार करतात असं मला कळलं. ते म्हणले नाही रे राजा, मला सोनंच येत नाही. आता हे असणारे ज्यांना काही येत नाही ते शिकित नसते, तिला तरावाईक असते, बरोबर शिकित नाही. ज्यावेळेस त्यांचा असणारा विश्वास बसेल समोरच्यावर तरच शिकित येत. लक्षात घ्या. ते म्हणले महाराज राजा मला येत नाही रे. महाराज म्हणला मला सगळं काय माहितीये. गावातल्या 4-5 लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही मला सोनं कसं करायचं शिकवा म्हणले. ते म्हणले नाही येत राजा. राजा म्हणलं तुम्हाला 6 महिन्याची मुदत देतो. यांना तुरुंगात टाका रे. तुरुंगात टाकण्यात आलं. म्हणले महाराज शांत बसा पोरांनो, शांत बसा. तुरुंगामध्ये टाकलं आणि प्रत्येक वेळेस राजा हप्त्याला भेटायला जायचा. म्हणजे महाराज आता तरी सोनं करायचं शिका, आता तरी सोनं करायचं शिका, आता तरी. म्हणजे 1-2 हप्ते निघून गेले. मग सेनापती जवळ आला. म्हणजे राजा नुसतं पदाचाच राजा आहे रे तू, त्यासारखा भिकारी कोण नाही म्हणजे. बरोबर आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल तुला नुसतं खुर्चीवर बसिलंय म्हणले मास्क लावून. लक्षात आहे का. तुला नुसतं खुर्चीवर बसलेलं आहे. विठ्ठल आता कळलं. विठ्ठल तुला सांगितलं तेवढंच करतोस म्हणले. तुला काय अक्कल काय आहे का नाही रे म्हणले. म्हणले काय करायचं. अरे बाबा हे जे ज्यांना काही येतं ना म्हणले थोडंफार काही, हिले तरायुग असतात बरोबर नाही, आणि यांना लय खोड असते. हे कोणालाच काही शिकित नसतात अशी लोक. मग काय करू, एक काम कर, त्याचं जर ती असणारी विद्या तुला घ्यायची असेल तर त्याचा शिष्य म्हणून जा त्याच्याकडे आता. आणि मग राजा म्हणला असं आहे का. त्याने वेश पालटला. पूर्वीच्या काळी राजे लोक वेश पालटीत होते. प्रजेमध्ये काय चाललं सुखदुःख जाणून घेत होते. याने वेश बदलला आणि त्या तुरुंगात गेला. म्हणले महाराज माझ्यावर कृपा करा, मला दुसरं काही नको. तुम्ही महान साधू आहेत म्हणले, मला फक्त तुमची सेवा करायची संधी द्या म्हणले. आणि मग त्याला गांजावाडीची सवय होती. मग याने चिलीम भिजून द्यावी, ती शापी टाकावी, काय काय असेल ते सगळं, ते काय नरोटी काहीतरी त्याचं घेऊन यावं. त्याने रोज त्याला गांजाची चिलीम भरून द्यावी. आणि मग याने खुश व्हावं त्याच्यावर बेस्टपैकी. ते म्हणले गांजा कुठून आणतो रे. ते म्हणले बल्लाळ साहेब आले तेव्हापासून इकडे काही मिळत नाही म्हणले, पण दुसरीकडून आणतो तीर्थपुरीकडून. त्याने रोज गांजा घेऊन यावा आणि ते चिलीम भरून द्यावी. हे खुश झालं ना, खुश झालंय. आपल्याला जर रोज आवडता पदार्थ जर आपल्याला आणून दिला तर आपण खुश होतो एखाद्यावर, बरोबर आहे की नाही. हा खुश झाला. म्हणले बाळा आता 6 महिन्यांनी मी मरणारी म्हणले. एक काम करतो, मला विद्या येते म्हणले. काय येते महाराज. ते म्हणले मला वनस्पतीपासून सोनं तयार करता येतं म्हणले. असं आहे का. ते म्हणले एक काम कर, मी तुला यादी देतो, तेवढी वनस्पती घेऊन ये, तुला 10 दिवसात शिकतो म्हणले कसं सोनं तयार करायचं. याने लगेच जायचं वनस्पती घेऊन यायचं, याने लगेच सोनं तयार करून दाखवायचं. करता करता 6 महिने झाले. 6 महिने लक्षात घ्या. आणि 6 महिन्यानंतर ज्यावेळेस राजाच्या समोर तो असणारा महाराज आला. म्हणजे महाराज तुम्हाला आता फाशीवर देण्यात येईल. हात जोडले. म्हणजे महाराज मला माफ करा म्हणले, माझं खूप चुकलं म्हणले. महाराज मला माफ करा, मला काही येतच नाही म्हणले महाराज. आणि काय शिकणार म्हणले मी तुम्हाला. राजा सिंहासनावर बसला, मला नको शिकू जाय. काय म्हणतो आता राजा, नको शिकू जाय म्हणले.
म्हणले काय परिणाम झाला म्हणले हा असा. कशामुळे नको शिकू? अरे मला 6 महिने विनाकारण तू जेलमध्ये टाकलंच म्हणले. राजा शिकू नकोस म्हणले. काय महाराज मला शिकू नकोस म्हणले. कशामुळे? म्हणले मला सुद्धा सोनं तयार करता यायला लागलं म्हणले. कसं काय केलं म्हणले? त्याने लगेच वनस्पती आणल्या, 10-5 वनस्पती आणून लगेच सोनं तयार करून दाखवलं म्हणले. आणि त्यावेळेस ते महाराज काय म्हणतो म्हणले, राजा हे ज्ञान काही सोपं नाही प्राप्त करणं, तो कुठंतरी घासली असावी, हा तो कुठंतरी सेवा केली असावी, त्याच्याशिवाय तुला हे ज्ञान प्राप्त नाही झालं. तर सांगायचं तात्पर्य सांगतो मायबा तुम्हाला की योग्य गुरु जर मिळाला तर ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर त्या ठिकाणी सेवाभाव वृत्ती ठेवा. तीत सेवा हा दारवंता. लक्षात घ्या मायबाप. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्त्वदर्शिनः. श्रीमद् भगवद्गीता सांगते ते ज्ञान वैगा बरवे जरी मनी अति अनावे. ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सेवा भाववृत्ती ठेवा मायबाप. तीवर मुमुक्षत्व पाहिजे, योग्य गुरुची भेट पाहिजे. आणि मग गुरुच्या मुखातून निघलेला प्रत्येक शब्द, त्या शब्दाचं श्रवण, त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन झालं पाहिजे. आता हे सोपं आहे का महाराज? सोपं आहे का सांगा? इकडे लक्ष द्या. हे सोपं आहे का सांगा? हे सोपं नाही मायबा. लक्षात घ्या, सोपं नाही आहे. त्याचं श्रवण व्यवस्थित झालं पाहिजे. ते भावलीची कथा तुम्हाला सांगितली, बरोबर आहे की नाही? 3 भावल्या होत्या. एकीची किंमत 5,000, एकीची 10,000, एकीची 15,000. म्हणले महाराज सोनं तर 24 कॅरेट एवढ्या किमती कस काय वेगळ्या? ते म्हणले एक काम करता, तांब्याची तार आणली, त्याने ह्या कानातून घातली, इकडून लगेच बाहेर निघली. हे म्हणले अशी ही भावली कशी माहिती का? इकडून ऐकतून इकडून सोडून देते, अशी भावली. कीर्तन किती ऐका, भागवत कथा किती ऐका, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, पुन्हा आपल्या लेकरा बाळात. लक्षात घ्या. त्याच्या पुढे सांगितलेलं काय? दुसरी भावली काय करते? तांब्याची तार टाकली, ती कानातून घुसली, तोंडातून बाहेर आली. काही नुसती ऐकत येत बघत येत, बरोबर आहे की नाही? ऐकत येत बघत येत. पण तिसरी क्रमांकाची जी भावली आहे, तिच्या कानामध्ये तार टाकली तर ती बाहेर आलीच नाही. श्रवण, त्याचं श्रवण व्यवस्थित, त्याचं मनन झालं पाहिजे, आतली आत मनन झालं पाहिजे, त्याचं निधिध्यासन झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात विवेक श्रवणे अति त्रासी. किती त्रास आहे? श्रवण करणं सोपं आहे. अहो तुम्ही कीर्तनाला जर ऐकलं तर तुम्ही नुसतं देहाने इथं बसले, पण घरी बकरी सुटली काय, दूध उतू गेलं काय, गॅस बंद करायचा राहिला काय, कडी लावायची राहिली काय? लक्षात घ्या, श्रवण व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात विवेक श्रवणे अति त्रासी. बरोबर की नाही? जेथ व्रताचरी कर्कशी करिता जाती बुद्धिवादी लोकांचं काम हे ज्ञान संपादन करण्याचं. लक्षात घ्या, उगाच ज्ञान प्राप्त होत नसतं, अगोदर घासावं लागतं. ज्ञान प्राप्त करणं सोपं नाही मायबाप. 12 वर्ष एक तप परिपूर्ण करेपर्यंत गुरूंच्या घरी राहावं लागतं, त्यांची वाटेल ती सेवा करावी लागते, तर ज्ञानाची प्राप्ती आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानोबराय सांगतात दर्शनी समाधान आधी जैसे. म्हणून गुरु बिना कौन होता विवाद. लक्षात घ्या, ज्ञानमार्ग सोपा आहे नाहीये. ठीक आहे महाराज, या ज्ञान मार्गामध्ये त्या साधकाने असणारा ज्ञान मार्गाचा अवलंब केला. साधन कोणतं केलं? ज्ञान मार्गाचं. मग साध्य काय झालं? तर तो मोक्ष. लक्षात घ्या. पण माझ्या तुकोबराने त्या मोक्षाचा सुद्धा धिक्कार केला. मोक्षा एवढे सुख नव्हे त्याचे दुःख, असा हा खडतर ज्ञान मार्ग आहे. बरोबर आहे की नाही? आता आपल्याच्याने जमन का? सोपा आहे का? नाहीये. इथं 2 दिवस पाहुण्याच्या घरी राहणं व्हाय ना, आणि गुरुच्या घरी 12 वर्ष आळंदीला टाकलेले पसारा घेऊन बापाच्या अगोदर घरी येते. लक्षात घ्या, खरंय का नाहीये? ज्ञान संपादन करणं सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल. नंबर 3चा मार्ग सांगितलेला आहे योग मार्ग. हा तर खूप खडतरी मायबा. योग मार्ग सोपा आहे का? नाहीये. अगोदर तो अधिकारी पाहिजे आणि त्याच्याकडे 8 अंग पाहिजे. कोणते 8 अंग आहेत? विचारसागराच्या दृष्टीने जर थोडा आपण प्रयत्न जर केला तर त्याच्याकडे अष्टांग साधन पाहिजे. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी. लक्षात घ्या. आता ह्या गोष्टी किती क्लिष्ट आहेत. इथं 2 तास कीर्तनाला बसणं व्हाय ना, कळ लागत पाहायला. लक्षात घ्या, लगेच वर धुऱ्या. सोपं आहे का? इथं मुंग्या त्यात पाहायला बसता येत नाही. सोपं नाही. भागवत कथा सांगणं 4 5 तास, दिवसातून 10 तास बसतो महाराज मी. ती साधनेशिवाय बसतो का माणूस? नाहीये. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा आणि समाधी. लक्षात घ्या, अष्टांग साधन त्याच्याकडे पाहिजे. आणि नंतर योग मार्ग आहे. ज्ञानराज माझी योग्यांची मावळ. सोपी नाही माझे ज्ञानोबराय, उगाच योग्यांची माऊली झालेली नाहीये. योग मार्ग खडतर आहे. किती सांगितला?
भगवद्गीता वाचा. लक्षात घ्या. क्लेशोधिकतरस्तेषां व्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवदभिवाप्यते. वाचून योगाची निबळे आणि काही मिळे. काय मिळतं या योगमार्गामध्ये? दुसरं काही नाही, फक्त दुःख मिळतंय. लक्षात घ्या. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. बरोबर की नाही? गुद पीडन कुंडली निकाली मला दलभंग हृदय वायूचा श्वेत तोडणे करीव वनभंग ब्रह्मरंध्री निसळे परी मुमुक्षो दंगा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. सोपा आहे का योग मार्ग? सांगा. सोपा नाहीये. माझे माऊली तर सांगतात एखाद्या बोचऱ्या माणसाने लोखंडाचे हरभरे खावेत तसा असणार योग मार्ग आहे. बरोबर की नाही? तसा असणार योग मार्ग आहे. खडतरे मायबाप. पण या योग मार्गामुळे प्राप्त काय होतं? जरी तो साधक त्या साधनामध्ये पास झाला, त्याला साध्य झालं त्या योग मार्गामध्ये, पण साध्य काय होतं मायबाप? लक्षात घ्या. तर ती समाधी सुख साध्य प्राप्त होतं त्या योग मार्गाच्या असणाऱ्या अवलंबन केल्यामुळे. पण समाधीचं सुख सुद्धा माझ्या समाधीचे सुख सांडव वाढवणे. समाधीचे सुख सांडव योग मार्गाने प्राप्त होतो समाधी सुख. पण माझ्या साधू संतांनी त्याचा सुद्धा धिक्कार केला आहे. लक्षात घ्या. समाधीचे सुख कशामुळे? ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. लक्षात घ्या. या कीर्तनामध्ये तो ब्रह्मरस प्राप्त होतो. म्हणून त्या समाधी सुखाचा सुद्धा त्याग माझ्या साधू संतांनी केला. म्हणजे योग मार्गाचा सुद्धा धिक्कार केला माझ्या साधू संतांनी. आणि शेवटचा जो मार्ग आहे तो कोणता आहे? तो भक्तीचा मार्ग आहे. लक्षात घ्या. आणि या भक्तीचा मार्गाचा अवलंब माझ्या साधू संतांनी केला. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा. तिन्ही मार्गाचा विचार जर केला तर तीन मार्ग या कलियुगात चालत नाहीत ना. कसे चालत नाहीत? अवघ्या वाटा झाल्या उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. लक्षात घ्या. कळलं तर घडणार नाही अशी साधन आहेत. म्हणून द्रुपदात भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवेल पापा येणी जाण्याची खेपा येणीची एक खंडती. लक्षात घ्या. म्हणून भक्ती मार्गाचा अवलंब माझ्या साधू संतांनी केला आणि त्या भक्ती मार्गाला अनुसरूनच आजचा अभंग घेतलेला आहे. विठ्ठल या भक्ती मार्गामध्ये साधक कसा जरी असला तरी चालतो. माहिती लक्षात घ्या. दीन असला तरी चालतो आणि दुर्बळ असला तरी चालतो. आता दीन म्हणजे तुम्ही म्हणता लयच गरीब आहे, याला दीन म्हणत नाही. दुर्बळ
याच्याकडे कोणतंच बळ नाही असा दुर्बळ आपण म्हणतो. पण याचा थोडा आध्यात्मिक दृष्ट्या विचार करू. दिन म्हणतात कोणाला? ज्यांच्या ताब्यात इंद्रिय नाहीत त्यांना दिन म्हणतात. इंद्रियाचे दिनी आम्ही केलो नारायणी, त्यांना दिन म्हणावं. लक्षात घ्या, त्यांच्यासारखा दिन कोणीच नाही. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11 मने. लक्षात घ्या. पण हे जर ताब्यात नसतील तर त्याला दिन म्हणायला काहीच हरकत नाही मायबाप. लक्षात घ्या, बाकीच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही ताब्यात ठेवू शकता मायबाप. लेकर बाळ ताब्यात ठेवू शकताल. मरेपर्यंत शेवटचा श्वास निघेपर्यंत तुम्ही आपले लेकर आपल्या ताब्यात ठेवताल. सगळं गाव ताब्यात ठेवताल, विश्व ताब्यात ठेवताल. सिकंदराचं काय झालं? लक्षात घ्या. पण इंद्रिय ताब्यात नाही ठेवता आले मायबाप. ते ताब्यात ठेवले फक्त माझ्या साधू. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो. काम क्रोध बंदी खाणे, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. लक्षात घ्या. आणि ज्यांच्या ताब्यात इंद्रिय नाहीत, तुमच्या आमच्या सारख्याच्या ताब्यात इंद्रिय नाहीत, तुमच्या आमच्या सारख्याच नाही. डोळ्याला जर काही चांगलं पाहू वाटलं ना, एक म्हातारं बीडला गेलं सुभाष चौकात आणि कपड्याची दुकान होते. काचामध्ये एक लेडीज भावली तयार होती, अशी कपडे घातलेली. म्हातारं चष्म्यातून बघायला लागले. इकडे तिकडे बघता कोणी बघता, जवळ जाऊन पाहिलं. मला बाबा भावली ती भावली. ती मला वाटलं खरी खुरीचे. गंगात गावऱ्या गेल्या ना भाऊ. तुझ्या डोळ्याला काय पाहायला पाहिजे? देवाची मूर्ती बघणार आहे भाऊ, देवाचं स्वरूप बघणार आहे. लक्षात घ्या. हाय इंद्रिय ताब्यात, डोळे ताब्यात नाहीत, रसना ताब्यात नाही. म्हणून पंच विषयाला असताना जीव भुलून जातो. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच विषयामध्ये आपण गुंतलोत मायबाप. कशामुळे? इंद्रिय ताब्यात नसल्यामुळे. कानाला चांगलं ऐकू वाटतं. 80 वर्षाचं म्हातारं परदेशी परदेशी जाना नाही. अरे इकडे जाय ना गंगा, त्याला गाणी ऐकू वाटते. लक्षात घ्या. चला जेजुरीला जाऊ आपण तोड लोक. लक्षात घ्या. अरे देवाचे अभंग ऐक ना माझ्या साधू संत. तुम्ही ऐका रे कान, माझेवाचे वा माऊली. एकदा टाळ्या होत्या माऊली करता. आमच्या ताळ्या नाही येत. मग मी काय उदबत्ती एक काय? विठाला विठाला या आपल्या परिसराची वैभव हे 2 रत्न. जसे रथाची 2 चाक आहेत तसे आपल्या वारकरी संप्रदायाची या भागातली 2 चाक म्हणजे तात्या आमची माऊली आहेत. एकदा टाळ्या होत्या त्यांच्याकडे. बंदुकीची गोळी सुटावी तसं प्रमाण असतं दोघांचं, तयारच नाही. नात नाही. चांगले चांगले कीर्तनकार सुद्धा घाम पुशी देत हे जर उभे असल्यावर. विठ्ठल विठ्ठल घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. लक्षात घ्या. पाय कुठं चालायला पाहिजेत? पंढरपूरच्या वारीकडे, पैठणच्या वारीकडे पाय कुठं चलत येत? तमाशा टंग 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 टंग. म्हातारे भितर हे हसनापूरची जत्रा. लक्षात घ्या. लक्षात घ्या.
जे नाही ते पुढे येऊन पटके उडीत येत टोप्या उडीत येत. अरे लक्षात घ्या माय बा, पाय पंढरपूरच्या वारीकडे चालले पाहिजेत, देवाच्या असणाऱ्या मंदिराकडे पाय चालले पाहिजेत. अरे जिथं नाही तिथं सभेमध्ये किती टाळ्या वाजतात हो तुम्ही, घाम येऊस तर तुम आगे बढ़ो. बरोबर आहे की नाही, हम तुम्हारे साथ है. पडल्यावर पैसे खाल्ल्यावर मग मग दोन दाखीत नाहीत कोणाचे कोणा. लक्षात घ्या माय बा, गजर करायचा तर इथे करा. पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल ज्यांच्या इंद्रिय ताब्यात नाही त्यांना दीन म्हणतात. चला महाराज, त्याच्या पुढे दुर्बळ कोणाला म्हणतात, दुर्बळ कोणाला म्हणतात. दोन असणारे प्रकार आहेत याच्यामध्ये, एक व्यावहारिक बळ आहे आणि एक पारमार्थिक बळ सांगितले. अरे व्यावहारिक बळ म्हणजे कोणतं आहे, ते अभंगाला अनुसरून नाही. हा व्यावहारिक बळ अभंगाला अनुसरून नाही. ज्याच्याकडे सत्ता नाही, ज्याच्याकडे संपत्ती नाही, ज्याच्याकडे संघ नाही आणि ज्याच्याकडे बुद्धी सुद्धा नाही, त्याला व्यावहारिक बळ म्हणावं. आणि त्याच्या पुढे पारमार्थिक बळ सांगितलेलं आहे, ज्याच्याकडे नामस्मरणाची ताकद नाही, नामस्मरणाचं पुण्य नाही, भजनाचं कीर्तनाचं पुण्य नाही, यज्ञाचं तपाचं दानाचं पुण्य नाही, त्याला असणारं आध्यात्मिक बळ म्हणावं. लक्षात घ्या. आणि आशांना दुर्बळ म्हणावं. विठ्ठल म्हणून तुकोबराय सांगतात, जे दीन आहेत, जे दुर्बळ आहेत, त्यांनी काय करावं. अभंगाचं पहिलंच आणि दुर्बला गणेश महाराजाकरता टाळ्या होत्या. मूर्ती लहान आहे पण कीर्ती लय महान. अंगात असा गडी मनात सुद्धा भरत नाही, पण वाजाला बसल्यावर चांगल्या चांगल्याला ठेका धरायला होता. विठ्ठल विठ्ठल दीन आणि दुर्बळासी सुख राशी हरिकथा. दीन आणि दुर्बळ कळले महाराज, पण सुख देणारी हरिकथा आहे का. बरोबर की नाही. सुख राशी म्हणतात, तशा धान्याच्या राशी असतात, तसं अपार सुख देणारी असणारी ही हरिकथा आहे मायबाप. अपार असं सुख देते मायबाप. किती सुख देते. आता तुम्ही म्हणता महाराज काय सुख देईन होई हरिकथा, काय खरं म्हणले हरिकथेचं. याचं ज्याला कल्पनाच नाही त्याला डोकंच लावणे मारबाप. ज्याला कल्पनाच नाही ना त्या गोष्टीची
आता तुम्ही जर गेलेला कशाला सप्ताह काय करायला लागले हो? एक तर लॉकडाऊन पडेला, काम धंदे लोकांच्या पाठीमाग उठल्या सुटल्या निघत बोंबलं सप्ताह करायला. जे नाही ते बोलतात लोक, त्यांना कल्पनाच नाही ना बाबा. जर सप्ताह गावामध्ये जर झाला तर भविष्यामध्ये जी येणारी संकट असतात गावावर ती दूर जातात. लक्षात घ्या. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही देते सत्ता, जेथे होय हरिकथा जेथे किंवा सदा घोष नामाचं. लक्षात घ्या मायबाप. असणारी संकट नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. लक्षात घ्या मायबाप. अरे येणारे संकट सुद्धा दूर होऊन जातात या सप्ताहाच्या माध्यमातून मायबाप. मग ज्यांना कल्पनाच नाही त्यांना सांगून सुद्धा उपयोग नाही. मंडुकी वटवट तैसे देगा किंवा क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैचा व्यर्थ आपली वाचा शिरू नये. लक्षात घ्या मायबाप. लक्षात. अरे ज्यांना कल्पनाच नाही. एकदा काय झालं, मुंबईला जन्म झालाय त्या मुलीचा. तिचे आई वडील खानदान सगळं मुंबईलाच होतं. मुंबईला जन्म झाल्यामुळे तिला काही माहित नाही. शेती असते, जनावर ढोर असते, तिला काही त्याची कल्पना नाही. आणि एक वेळेस तिची मामी खेडेगावातली होती, इंदलगावामधली. इथं आली कशाला, दिवाळीला. आणि इथं आल्यानंतर सकाळी सकाळी उठली ब्रश करण्याकरता आणि गोठ्याला गोठा होता पलीकडल्या साईडला, तिथं मामी धार काढीत होती गाईचे. ती म्हणली, अय्या मामी काय करते का? अगं मी धार काढते म्हणले. अय्या म्हणजे गाय दूध देते का? बाबा हानवायचं. गाय दूध देते का? मग मामी सहज विचारलं. मामी बचत गटाचे अध्यक्ष होते. तिने विचारलं, अगं मुंबईला कोण दूध देतं? काय मुंबईला कोण दूध देतं? ती म्हणते दूधवाले भैया. लक्षात घ्या. कधी कल्पनाच नाही गाय दूध देते का म्हणून. त्याच्या पुढे सांगतो, एक मुंबईचं सुशिक्षित होतं लेकरू, तिकडं जन्म झालेला होता आणि त्याला कधी शेतीची पत्ताच नव्हता, माहितीच नव्हती. त्याचा मित्र भव्य प्रगतशील शेतकरी होता. या परिसरात खूप काही प्रगतशील शेतकरी आहेत मायबा, बरोबर आहे की नाही? तसे शेतकरी होते. त्याच्या शेतात भुईमुगाचा प्लॉट होता, 10-12 एकर भुईमुग होता. ते म्हणले, मित्रा अरे तुझ्या शेतामध्ये काय काय मला दाखव तरी. ते म्हणले, चल म्हणले दाखवतो. मोसंबीचा बाग दाखवला, ऊस दाखवला, भुईमुगाचा प्लॉट दाखवला. ते म्हणले, मला तीर्थपुरीला थोडं काम आहे, तुला शेंगा खायच्यात ना, हे बघ हे प्लॉट येतं भुईमुगाचा, जा आणि जेवढे लागतील तेवढे शेंगा खा. हे गेलो तीर्थपुरीला निघून. कोण? त्याचा मित्र. हे दिवसभर 12 एकर मध्ये फिरलं पण शेंगच सापडली नाही. दिवसभर फिरलं पण शेंगच सापडली नाही. संध्याकाळी मित्र घरी आल्यावर म्हणला, अरे खाल्ल्या का शेंगा? ते म्हणले, काय रे मित्रा म्हणले, एक शेंग सापडली नाही. ते म्हणले, असं कसं काय होईल म्हणले. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन गेला आणि मग यांनी येल उपटला. काय यांनी येल उपटला आणि मग दाखविल्या शेंगा. ते म्हणले, बुडाला शेंगा लागतात होय, मला वाटलं शेवग्याच्या झाडाला जशा लागतात तशाच शेंगा लागतात याला पण. लक्षात घ्या, ज्याला कल्पनाच नाही त्याच्याशी डोकं लावून उपयोगी का सांगा. अरे मग ज्याला हरिकथेपासून सुख प्राप्त होतं अशी कल्पनाच नाही, त्याच्यासोबत कशाला डोकं लावायचं. लक्षात घ्या मायबाप. माझ्या ज्ञानोबाने सोपं करून सांगितलं, तुम्हाला कल्पना नाही ना तर तुम्ही फक्त थोडं थोडं लक्ष द्या, बघा प्रभाव काय पडतो. अहो आळू माळू अवधान द्यावे. आळू माळू म्हणजे नकळत कळत नकळत. कधी कथेकडे लक्ष द्या, कीर्तनाकडे लक्ष द्या, कधी आपल्या घराकडे लक्ष द्या, तुम्हाला सवय लागेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला सुखाची शाश्वती प्राप्त होईल, शाश्वती येईल, त्यावेळेस तुम्ही मनाने कथेत येऊन बसता. विठ्ठल अहो आळू माळू अवधान द्यावी, तुलिनी आनंदाची राशीवरी बैसावी. पाप श्रवी श्रवणेंद्रिया दैवी घातली. लक्षात घ्या मायबाप. माझ्या ज्ञानोपराने सोपं करून सांगितलं. म्हणले, महाराज ठीक आहे, हरिकथा म्हणजे कीर्तन का? हो कीर्तनाचे. मग महाराज या कीर्तनामध्ये काय काय प्राप्त होतं, काय काय मिळतं? कीर्तनाचे अनेक प्रकार सांगितलेत मायबाप. एक गेय कीर्तन आहे, एक ज्ञेय कीर्तन आहे, एक पेय कीर्तन आहे आणि एक ब्रह्ममय कीर्तन आहे. लक्षात घ्या, 4 प्रकारचे कीर्तन आहेत मायबाप. अनेक प्रकारचे आहेत पण महत्वाचे सांगतो. गेय कीर्तन म्हणजे काय तर या कीर्तनामध्ये हनुमंतरायाचं नाचणं येतं.
बरोबर की नाही? नारदांचं गायन येतं, व्यासांचं व्याख्यान येतं मायबाप. म्हणून गेय कीर्तन गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडणे म्हणजे गेय कीर्तन. नंबर 2 नेय कीर्तन आहे. म्हणजे या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती होती. नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. लक्षात घ्या. त्याच्या पुढे पेय कीर्तन आहे. म्हणजे या कीर्तनात प्यायला भेटतो. आता कोणी म्हणे प्यायला भेटतं म्हणल्यावर कशाला दुकानावर जायचं? इथंच घ्या. ते प्यायला नाही भेटत. इथं काय भेटतं? ब्रह्मरस घी काढा तेने पिडावा हा रस करा हरिनामाचा कोण हा दैवाचा आग पावेल येथे. रसानंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा आग पावेल येथे. वा वा. लक्षात घ्या. हा रस हरिनामाचा. लक्षात घ्या मायबापी. तो रस मिळतो म्हणून सेवितो हा रस वाटितो आणि घ्या रे हो नका रान भरी. या कीर्तनात रस मिळतो. तो ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरस या कीर्तनात मिळतो. आणि नंबर 4 ब्रह्ममय कीर्तन. तुम्ही म्हणता महाराज कसं काय? कारण ज्यावेळेस तुम्ही कीर्तन ऐकतात ना, ज्यावेळेस तुम्ही सगळं श्रवण म्हणून नित्यध्यासन केलं ना, त्यावेळेस तुम्ही सुद्धा ब्रह्ममय हो. कीर्तन सांग हो यांग हरिरूप किंवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. लक्षात घ्या मायबाप. म्हणजे तुको बराय कीर्तन करायला उभे राहिले तर ब्रह्ममय होऊन जातात. बरोबर आहे. लक्षात घ्या. म्हणजे नाथ महाराज म्हणजे ज्ञानोबराय ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहत होते, नामदेवराय कीर्तनाला उभे राहत होते तर ब्रह्ममय होऊन जात होते. म्हणून विश्वाचा मायबाप कीर्तनामध्ये येऊन नाचत होता. इतकं कीर्तनाची ताकद आहे. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या. कीर्तनामध्ये तुकोबरांचे येऊन बसत होते. कशामुळे? कारण कीर्तनाची अनुभूती त्यांना आली होती. म्हणून सुखराशी हरिकथा विठाला. ठीक आहे. आपण असं सुख या हरिकथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला मिळतं. पण हा जीव तरुण जातो का? अभंगाचं 2रं चरण. तारू भाव सागरीते
तारू भवसागरीचे उंच नीच आधी थोडा प्रपद द्या, आवाज द्या, लक्षात घ्या. महाराज हा जीव तरुण जातो, हो तरुण जातो. कसा जातो सांगा महाराज? सोपं उदाहरण सांगितलं रे, लक्षात घे. ज्याची हरिकथा ऐकल्यानंतर हा जीव तरुण जातो, लक्षात घ्या. त्याच्या अगोदर सांगतो, तो असणारा ज्याच्या सोबत होता ते सुद्धा तरुण गेले. म्हणले महाराज कशातून? महाभारताचा विषय आमच्या हनुमान भाऊचा आवडीचा आहे. गीतेच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं, भीष्म द्रोण तटजला, भीष्म द्रोण तथा जयद्रथ जला, गांधारणी लोकबला, शल्यग्राहवती कृपेण वहने, कर्णेन वीराकुला, अश्वत्थामनि कर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी, सोत्तीर्ण खलु पांडवैरण नदी, कैवर्तकः केशवः. लक्षात घ्या मायबा, काय रूप केलं या रण नदीचं? म्हणजे आपल्याला भव नदीतून तरायचंय आता, पण रण नदीतून कृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबत होता मायबाप. म्हणून भयंकर असणारं रण नदीचं रूप केलं. ती रण नदी कशी होती? भीष्म द्रोण तटजला. भीष्म आणि द्रोण असणारे दोन तट होते या रण नदीचे. जयद्रथ जला, जयद्रथ हा पाणी होता. गांधार नीलोत्पला, लक्षात घ्या मायबाप. गांधार नरेश कुणी काळा खडक होता. शल्यग्राहवती कृपेन वहनी, कर्णेन वेलाकुला. शल्य ही असणारी ग्राहवती म्हणजे मगर होती. कृपाचार्य जबरदस्त या रण नदीचा वेग होते. कर्णेन वेलाकुला, कर्ण ही मोठी वीर होती. त्याच्या पुढे काय सांगितलं? कर्णेन वेलाकुला. त्याच्या पुढे कोण आहे? अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी, सुत्तीर्णा खलु पांडवैरण नदी, कैवर्तकः केशवः. अश्वत्थाम, अश्वत्थाम आणि कोण आणखी दुसरा? कर्ण. हे दोन भोवरे. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी. लक्षात घ्या माय. दुर्योधने असणार त्या ठिकाणी असणार त्या रणनदीचा भयंकर मोठा भोवरा आहे. पण एवढं सगळ्या गोष्टी असताना सुद्धा, संकट असताना सुद्धा भगवान परमात्मा त्यांचा नावाडी असल्यामुळे पांडव त्या रणनदीतून, बरोबर एक नाही, असणारे सुखरूप बाहेर पडले. विठ्ठल मग जो ज्याचा सारथ्य करतोय, जो नावाडी आहे, त्याच्या नावेमध्ये बसल्यानंतर असणारे पांडव सुद्धा रणनदीतून बाहेर पडले. मग त्याची हरिकथा ऐकल्यानंतर हा जीव का असणार या भवसागर करणार नाही. तारू भवसागरीची उंच नीच अधिकारी. लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का, पांडुरंग परमात्म्याचे हात कुठे? तो कमरेवर, कमरेवर. कशामुळे? भवसागर तरता कार करीत ते चिंता, पहिला उभाला कटित देवोनी. भवसागर कार करीत चिंता, पहिला उभाला भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिला उभा दाता कटी कर ठेवून या. कशामुळे? त्यांचे पायी घाला मिठी, मोल न घे जगजिटी, भावा एकासाठी खांदा वाहे. लक्षात घ्या. देवाचे असणारे हात कटेवर आहे. तो असणारे या जगातल्या जीवांना सांगतो, अरे माझ्या चरणाजवळ या, पाणी फक्त कमरा इतकंच आहे, हे सांगण्याकरताय. लक्षात घ्या. म्हणून तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याची हरिकथा ऐका मायबाप. लक्षात घ्या. म्हणजे हा जीव तरुण जाईल त्या हरिकथेच्या माध्यमातून. पण महाराज कोण कोण तरलं? तुम्ही सांगितलं उंच नीच अधिकारी. अगोदर उंच असा कोण तरला? जो उच्च पदावर होता, तर तो राजा परीक्षिती तरला. लक्षात घ्या. अधिकारी शब्द आलेला आहे मायबाप. आणि नीच कोण? तर धुंदुकारी सारखा प्रेत योनीला प्राप्त झालेला सुद्धा तरला. लक्षात घ्या. अजा मिळासारखा सुद्धा तरला मायबाप. मग तुमच्या आमच्यासारखी जीव का तरणार नाही?